और अब समाचार विस्तार से। महाराष्ट्र विधानसभा का शीतकालीन सत्र गुरुवार से शुरू हो रहा है। इस मौके पर सत्ता पक्ष और विपक्ष के नेता नागपुर पहुंच चुके। इस बीच सत्र से पहले सरकार की ओर से आयोजित चाय पानी कार्यक्रम का विपक्ष पार्टियों ने बहिष्कार कर दिया। यह जानकारी विधानसभा में विपक्ष के नेता विजय वडेट्टीवार ने दी। विधानमंडल का शीतकालीन सत्र गुरुवार से शुरू होगा। इसी पृष्ठभूमि में बुधवार शाम चाय पान समारोह का आयोजन किया गया। इसके लिए मुख्यमंत्री और उप मुख्यमंत्री की ओर से सभी दलों के विधायकों को आमंत्रित किया गया है। हालांकि विपक्ष ने इस चाय समारोह का बहिष्कार किया है। नेता प्रतिपक्ष विजय वडेट्टीवार ने सरकार पर गंभीर आरोप लगाया कि सरकार की गलत नीतियों के चलते राज्य का किसान परेशान है। किसानों की आंखों में आंसू है, युवा बेरोजगारों की आंखों में आंसू है। कई ऐसे प्रश्न हैं जिस पर सरकार चर्चा करने से बच रही है। इन्हीं मुद्दों की वजह से महाराष्ट्र बर्बाद हो रहा है। ऐसे में विपक्ष ने चाय पार्टी का बहिष्कार करने का फैसला किया है। आता तर नागपूरमध्ये ज्या उपराजधानीमध्ये हे अधिवेशन होते आहे, या उपराजधानीमध्ये कायदा सुव्यवस्थेचा संपूर्ण बट्ट्याबोळ झालेला आहे। ही संत्रा नगरी म्हणून नागपूरची ओळख होती। आता नागपूरची ओळख हळूहळू चोरांची नगरी म्हणून म्हणावं काय अशा प्रकारची स्थिती राज्यामध्ये या नागपूर शहरामध्ये सुरू आहे। दररोज साधारणतः 112 घरफोड्यांच्या घटना विदर्भासह नागपूरमध्ये होत आहे। याचाच अर्थ या राज्याची हे सरकार सत्तेवर आल्यापासून राज्यामध्ये शांतता भंग मोठ्या प्रमाणात होत आहे असं एकूण दिसतंय। जर महाराष्ट्राची ही ओळख असेल तर मग राज्यात गुंतवणूक कशी येईल? ज्या राज्यामध्ये दंगलीचं राज्य, ज्या राज्यामध्ये चोरांचं राज्य, ज्या राज्यामध्ये सर्वाधिक शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचं राज्य, ज्या राज्यामध्ये समाजामध्ये धर्मामध्ये तेढ निर्माण करणारं राज्य म्हणून जर या राज्याची ओळख सत्ताधारी निर्माण करत असतील तर त्याचा निश्चितपणे गुंतवणुकीवर मोठा परिणाम झालेला आहे आणि होत आहे, हे इथे खेदानं सांगावं लागेल। खरं तर महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक आत्महत्या शेतकऱ्यांच्या ही माहिती आताच NCRFच्या अहवालातून आपल्या सगळ्यांना समोर आलेली आहे। गरिबी बेरोजगारीमुळे जगणं आता या राज्यामध्ये कठीण झालं आहे आणि त्यामुळे हे आत्महत्या केल्याचं अहवालात स्पष्टपणे नोंद केली आहे आणि म्हटलेलं आहे। महाराष्ट्रात एका वर्षामध्ये 22,746 आत्महत्या झाल्याची नोंद या अहवालामध्ये पाहायला मिळते आहे। कर्जबाजारीपणा असेल त्या विळख्यात अडकून आणि दिवाळखोरीमुळे आत्महत्या करण्याच्या प्रमाणात संख्येमध्ये ही वाढ होताना दिसते आहे। शेती क्षेत्रामध्ये तर दर 1 तासाला एकापेक्षा जास्त शेतकरी आणि शेतमजूर आत्महत्या करतायत, हे याला आपल्या सगळ्यांच्या लक्षात आलं असेल। NCRB आकडेवारीनुसार 2022 वर्षात राज्यात सगळ्यात जास्त आणि नागपूरमध्ये तर नागपूरसह 2503 चोरीच्या घटना घडल्या। नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोच्या अहवालात खुनाच्या घटनेत महाराष्ट्र 3रा नंबर, बलात्कारात 4था नंबर आणि सायबर गुन्ह्यामध्ये महाराष्ट्राचा 4था क्रमांक आहे।